तुम्हाला तर माहीतच आहे, काल आम्ही गोव्यामध्ये आलो होतो आणि गोव्यामध्ये आम्ही कशासाठी आलो हे बघण्यासाठी हा ब्लॉग नक्की पहा. आता आम्हाला या हॉटेलमधनं चेकआउट करायला सांगितलं आणि आम्ही पोहोचलो ते दुसऱ्या हॉटेलमध्ये आणि आम्ही तिकडने रूम ताब्यात घेतली आणि मस्तपैकी फ्रेश होऊन आम्ही निघालो आहे आता शूटला. शूट कशाचं आहे ते तुम्हाला लगेच कळेलच आता. माहित असेल कालची माझी स्टिंग, पण आज मला अक्षय नारळ पाणी तर आम्ही शूटसाठी आलो होतो कला अकॅडमी गोवा येथे आणि आम्ही आल्या नाश्ता वगैरे करून घेतला आणि ज्याच्यासाठी आलो होतो त्या संपूर्ण कार्यक्रमाचा आम्ही आढावा घेतला. पाहुण्यांच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू होती. ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे आगमन झाले. चित्रपटातील मराठी माणूस या महेश मांजरेकर सरांच्या ब्रिटिश नंदी सरांनी घेतलेल्या मुलाखतीने दमदार सुरुवात झाली. अभिनय शिकून येत नाही, मुळात अंगी असावा लागतो. अभिनयाला तुम्ही पॉलिश करू शकता. सोशल मीडियाने चित्रपट सृष्टीपेक्षा अनेक कलाकार पुढे आणले आहेत हे मान्यच करावे लागेल असे त्यांचे विधान होते. त्यानंतर चंद्रभागेच्या तीरावर चक्री भजनाने टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठलाचा नामघोष झाला. हे भजन नाथ संस्थान येथील औसेकर महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी सादर केले आहे. त्यानंतर आम्ही काही मान्यवरांच्या मुलाखती शूट करत होतो. तेवढ्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांचा ताफा तिकडे आला आणि त्यांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात एकदम छान झाले. संजीवन संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नांदीने संपूर्ण सभागृह संगीतमय झाले. सप्तसूर झंकारत बोले गिरिजेची वीणा या नांदीच्या सादरीकरणातून सुरेश्वरांचा मोहक अनुभूती मिळाली. नंतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ व पुरस्कार प्रदान समारोह पार पडला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री माननीय श्री प्रमोद सावंत तसेच संमेलनाध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांचे भाषण तिकडे झाले. कार्यक्रमाची सांगता मर्मबंधनातील ठेव या सवेश नाट्य संगीताने झाली. तसेच आम्ही महेश मांजरेकर सरांचा व्हिडिओ बाईट देखील घेतला.